न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। मदत मंजूर पण पैसे गायब, रुग्णांचा गंभीर सवाल। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत कक्षाच्या ऑनलाईन पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि संथ प्रक्रियेमुळे गेल्या 10 ते 12 दिवसांपासून अनेक गरजू रुग्णांना मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे। अर्ज मंजूर होऊनही मंजूर रकमेपैकी केवळ 15%च निधी जमा होत असल्याने उपचारांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत। महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेतही काही रुग्णालयांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत। यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये नाराजी वाढत आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे चंद्रकांत शेळके यांनी मुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे। गरजू रुग्णांना वेळेत मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी स्वामी कोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। सर्वांना जय महाराष्ट्र। मी अहिल्यानगरमधील याआधी वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हा प्रमुख म्हणून काम बघत होतो, पण आता बॉडी चेंज झाल्यामुळं त्या ठिकाणी CM साहेब फडणवीस साहेब आल्यामुळं त्या ठिकाणी वैद्यकीय मदत कक्षाची सर्व बॉडी चेंज झालेली। पण आम्ही एकनाथ शिंदे साहेब यांच्या अंतर्गत म्हणजे यांच्या मार्गदर्शनाखाली आज बी वैद्यकीय मदत कक्षाचं काम चालू ठेवलेलं आहे आणि ते करतोय। तर त्यामध्ये आता काय होऊ राहिलं, ज्यावेळेस शिंदे साहेब होते तर त्यावेळेस काय व्हायचं, एका दिवसात 24 घंट्यात त्या फाईलला नंबर पडायचा आणि जर क्युरी असेल तर ती क्युरी बी लगेच सांगायची, म्हणजे ते पेशंट ते क्युरी क्लिअर करून दवाखान्यात देऊन टाक म्हणजे वरती पाठवून द्यायचे। पण आता काय व्हायला लागलेलं आहे की ती क्युरी आता हे तुम्हाला सांगतात, हे पेशंट लोकांचे माझ्याकडे रिपोर्ट आहेत। आता ह्यांनी 8-10 दिवस झालेत फाईली टाकले दिलेत, मंजूर बी झालेत, काहींचे 15% पैसे बी आलेत काय, पण पुढची पैसे यायसाठी त्यांना क्युरी येते। मग क्युरी आली की जर ते पेशंट 11-11, 15-15 दिवस जर ते दवाखान्यात राहिलं तर ते दवाखान्यात राहिलं तर ते पेशंटला ते आपण एक देतो किती, एक म्हणजे यांचे मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षातून आपण आता लाख रुपयाच्या आत देतो। जे शिंदे साहेब होते त्यावेळेस 2 लाखापर्यंत देत होतो, कमीत कमी 2 लाख रुपये देतो, आता लाख रुपयाच्या आत देतो। त्याच्यात बी आता समजा 60,000 रुपये एखाद्या पेशंटचा असेल, तो जर 15 दिवस दवाखान्यात राहिला तर त्याचं बिल होतं 120 रुपये, 1,20,000, म्हणजे त्यांनी 60,000 घ्या, यांचे पैसे येता 60,000 त्यांनी खिशातून घालायचे। आज नाशिकमध्ये मानवता हॉस्पिटल म्हणून आहे, त्या ठिकाणी आम्ही एक पेशंट, मी स्वतः त्या पेशंटला तिथे सोडवायला गेलो, कॅन्सरचं पेशंट होतं। त्या ठिकाणी अशी परिस्थिती झाली की त्या पेशंटचे पहिली गोष्ट मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षात ते बसूनच घेत नव्हते CM फंडामध्ये। मग आम्ही बोललो त्यांनी बसून घेतलं, बरं बसून घेतलं तर 4 दिवस त्यांनी सांगितलं हे साईडच डाऊन आहे, आणि 4थ्या दिवशी ज्यावेळेस त्याचा डिस्चार्ज व्हायचा त्या दिवशी त्यांनी ती फाईल सबमिट केली। आता फाईल सबमिट केल्यावर त्याचा डिस्चार्ज झाला, ते पैसे येणार कसे, पैसे येऊ शकत नाहीत, कारण की त्यांना कसं असतं, जोपर्यंत पेशंट ऍडमिट आहे तोपर्यंत ते पैसे येऊ शकतात। त्यासाठी माझी फडणवीस साहेबांना एक हात जोडून विनंती आहे, जसं आमचे मंगेश चिवटे साहेब, परत तुम्हाला सांगतो राम हरी राऊत साहेब यांनी जे कामं केले होते त्याच पद्धतीचे एखादा अधिकारी त्या ठिकाणी बसवा 6व्या मजल्यावर मंत्रालयात वैद्यकीय मदत कक्षाच्या इथं, की जेणेकरून आज गोरगरीब पेशंटचे खूप हाल होऊ राहिलेत। आणि त्यातल्या त्यात काय झालं, यांनी त्या डॉक्टरांकडे सगळं सोपवलेलं आहे की डॉक्टर म्हणजे आता फॉर्म भरायचा असेल तर डॉक्टरचाच माणूस भरणार। त्यामुळं या लोकांना बाहेर आमच्यासारखे जे वैद्यकीय मदत कक्षाचे मेन प्रमुख होते की आम्ही जे गोरगरिबांसाठी करायचो, पण ह्या डॉक्टर लोकांकडे गेले, मग डॉक्टर लोक पेशंटला काय सांगतात, या आजारात त्याच्यात बसत नाही, हेच त्याच्यात बसत नाही, मग पेशंट दुसरीकडे जाऊ शकत नाही ना, त्याला बळजबरी कुठेतरी घरदार विकावं लागत आहेत आणि ते पैसे भरावे लागत आहेत। त्यासाठी जसं म्हणजे आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांनी जशी सिस्टीम राबवली होती त्याच प्रकारची सिस्टीम फडणवीस साहेबांनी बी राबवावी आणि त्या ठिकाणी चांगले अधिकारी आणावे। नाही तर गोरगरिबाला तुम्ही फक्त हे नाही का मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष म्हणून फसू नका। काय आज गोरगरीब रस्त्यावर यायला लागलेले आहे, दुष्काळ पडलेला आहे काही ठिकाणी, म्हणजे आज शेतकऱ्यांचं बघा, मग त्यांनी पैसे आणायचे कुठं। त्यासाठी माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर ती सिस्टीम बदलून व्यवस्थित सिस्टीम चालू करा, की जेणेकरून गोरगरिबांना तकलीफ होणार नाही आणि सगळ्यांना आपल्या मुख्यमंत्री CM फंडाचे पैसे व्यवस्थित पोच होतील। आता ही जी आजची परिस्थिती चालू आहे या संदर्भात मी आता पत्र लिहिलेले आहे, फडणवीस साहेबांना मी मेल करणार आहे आणि आमचे लाडके शिंदे साहेब यांना आम्ही स्वतः जाऊन भेटणार की याच्यात तुम्ही सुद्धा लक्ष घाला, की जेणेकरून तुम्ही असताना जी सिस्टीम बसवली होती त्यावेळेस अख्खा महाराष्ट्र म्हणजे नाचत होता की कधी बी अर्ध्या रात्री मदत व्हायची, पण आज परिस्थिती जाणार कुठं, ते डॉक्टरनी नाही म्हणल्यावर ते लोक जाऊ शकत नाही कुठं, आणि आमच्यासारखं बी कोणीच बोलू शकत नाही, कारण वरती त्यांनी खाली कोणी ठेवलेलंच नाही बोलायसाठी। 100% जे शिंदे साहेब असताना सिस्टीम होती ती म्हणजे वरतून पासून तर खाली गरिबांपर्यंत बरोबर गेले का नाही, कसे गेले, काय गेले, हे सगळं जर एखाद्या दवाखान्याने नाही जर त्यांना काही चुकीचं केलं तर त्या दवाखान्याला सील केलेलं आहे त्यावेळेस। आता कारवाया तर होतच नाही, सगळे डॉक्टरांचा मनमानी कारभार झालेला आहे अख्ख्या महाराष्ट्रात।
म्हणजे मी तरी अहिल्यानगरमधून बोलतोय, पण मी आता नाशिकचे पेशंटच मी शेवटचं सांगितलं. आता हे माझ्या शेजारी बसलेले हे नगरमधले पेशंट आहेत. आज त्यांचे 11 दिवस झाले, 15% पैसे आले आणि 11व्या दिवशी म्हणतात क्युरी आली. ही कोणची पद्धत आहे? पहिली जी सिस्टीम होती त्या पद्धतीने केलं तरच गोरगरिबांना याचा फायदा होईल, नाही तर फायदाच होणार नाही गोरगरिबांना. माझी तर विनंती गोरगरिबांसाठी जर करत असेल तर हे चालू ठेवा, नाही तर उगं नावापुरतं चालू ठेवू नका. माझं नाव महेश एकनाथ पवार, अहिल्यानगरमधून बोलतो. माझ्या वडिलांना 20 तारखेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तर 20 तारखेला मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आम्ही अप्लाय केला. तर त्याच्यानंतर पहिला हप्ता आमचा 15% 29 तारखेला आला. त्यानंतर त्यांनी क्युरी लावली की तुमचा होणार नाही, तुमच्या फाईलला क्युरी लागली. तर आज 11 दिवस झाले तरी आमचा क्लेम पास व्हायना. तर अशा परिस्थितीत आम्ही करायचं काय? किंवा त्या फाईलसाठी डॉक्टरकडे जायचं का, कोणाची मदत घ्यायची का, पेशंटकडे बघायचं, यात आमची हेळसांड होती. तरी एक विनंती आहे की लवकरात लवकर मदत व्हावी व अशी हेळसांड परत कोणत्या रुग्णांची होऊ नये. वैद्यकीय मदतीसाठीचा अर्ज 20 तारखेलाच केला होता, पण त्यातला पहिला हप्ता 29ला आला. 15% अमाऊंट आली, त्यानंतर बाकीची अमाऊंट आली नाही. आता पहिल्या अमाऊंट आल्यानंतर त्या क्युरी लावली त्यांनी हॉस्पिटलने. साई एशियन हॉस्पिटलला 20 तारखेला उपचाराला दाखल केल्याने त्या दिवशी आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अप्लाय केलेले. नाही, क्युरी सॉल्व्ह झालेली नाही. क्युरी आली आज आम्हाला हॉस्पिटलच्या माणसांनी सांगितलं. हॉस्पिटल म्हणतात आमच्याकडे हातात काही नाही, वरून जसं येईल तसं आम्ही तुम्हाला कळवू. ते म्हणतात आम्ही फक्त अप्लाय केलं, वरून जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला कळवण्यात येईल. पण आता वरून केव्हा येईल? इकडे आमचं हॉस्पिटलचं बिल वाढत चाललंय. याचे 50-60 हजार मला बिल भरावं लागायचं, 1,00,000-1,15,00,000 रुपये. तर हे योग्य नाही. तर हे याच पैशाची कसं तरी आम्ही अरेंजमेंट करतो. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी योग्य ते तात्काळ निर्णय घ्यावा की जेणेकरून गरिबांची हेळसांड होणार नाही, एवढीच मुख्यमंत्री साहेबांना विनंती. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.